नमस्कार मित्रांनो, मी सहाय्यक सरकारी अभियंता MS चौधरी. हा जो व्हिडिओ आहे हा याकरता बनवला गेला आहे की आपल्या पोलिसांना याद्वारे मदत व्हावी, गुटख्याच्या प्रकरणामध्ये मदत व्हावी. तर गुटख्याचं प्रकरण जर आपल्याकडे आलं त्यावेळी आपल्याकडे हा प्रश्न आपल्या मनामध्ये नेहमी येतो की भादवी कलम 328 नुसार फिर्याद दाखल करून घेऊ शकतात का पोलीस. तर त्याकरता आपण जर हा जो प्रश्न आहे या प्रश्नाकरता आपण मुंबई उच्च न्यायालय यांनी सागर सदाशिव कोरे विरुद्ध महाराष्ट्र राज्य या निवाड्यामध्ये असं स्पष्ट केलं आहे की कलम 328 भादवी कलम 328 हा गुटख्याच्या प्रकरणामध्ये लागू होतो. त्यामुळे पोलिसांना माझं सांगणं राहील की पोलिसांनी यापुढे गुटख्याचं प्रकरण जर आपल्याकडे आलं तर कोणतीही दुविधा परिस्थिती न बाळगता पोलिसांनी भादवी कलम 328 हा त्या फिर्यादमध्ये त्या आरोपींविरुद्ध लावावा. पुढे या अनुषंगाने आपल्याला प्रश्न पडतो की सदरचा गुटखा हा पोलीस जप्त करू शकतात का. तर याचं उत्तर आपल्याला होकारार्थी द्यावं लागेल, कारण की जसं कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना जप्त करण्याचे अधिकार असतात, त्याचप्रमाणे गुटख्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा पोलिसांना गुटखा हा जप्त करण्याचा हा पूर्णपणे अधिकार आहे. पुढे आपल्याला प्रश्न येतो पुढे की भादवी कलम 328 व्यतिरिक्त पोलीस अजून दुसरे कोणते कलम लावू शकतात का. तर याकरता जर आपण सर्वोच्च न्यायालयाने प्रवार गोयल विरुद्ध मध्य प्रदेश राज्य हा जर न्यायनिवाडा जर आपण वाचला तर यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की मध्य प्रदेश पोलिसांनी या प्रकरणात जो त्यांना गहू जो होता त्या गावाला त्यांनी आरोपींनी असं काहीतरी मिक्सचर त्या ठिकाणी लावलं होतं की ते मानवी जीवनास हे घातक असेल. त्याकरता पोलिसांनी त्या प्रकरणामध्ये 420 हा लावलेला होता. या प्रकरणामध्ये आरोपी जे आहेत प्रवार गोयल हे सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन नाकारला आणि त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की जर परिस्थिती जर तशी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला भादवी कलम 420 सुद्धा या फूड अँड अडल्ट्रेशन ऍक्टच्या गुन्ह्यांमध्ये लावता येऊ शकतो. पुढचा प्रश्न असेल मित्रांनो, पोलिसांनी जर FIR नोंदवून घेतला तर मग अन्न सुरक्षा अधिकारी न्यायालयात याबाबत कंप्लेंट दाखल करू शकतात का, आणि जर करू शकत असतील तर त्यापुढील प्रोसिजर कशी असेल. तर मित्रांनो याचं उत्तर आपल्याला हो असंच द्यावं लागेल. त्याकरता जर आपण अन्न सुरक्षा आणि मानके कायदा कलम 42 सबसेक्शन 5 हे जर आपण वाचलं त्यामधली महत्वाची जी वर्डिंग आहे ती अशी आहे, फूड सेफ्टी ऑफिसर हू शॅल लॉन्च प्रॉसिक्युशन बिफोर कोर्ट्स ऑफ ऑर्डिनरी ज्युरिडिक्शन ऑर स्पेशल कोर्ट. म्हणजेच काय की फूड सेफ्टी ऑफिसर यांनी ही कंप्लेंट दाखल करायला पाहिजे पोलिसांकडे, कोर्टाकडे, आणि कोर्टाकडे ज्यावेळेस त्यांनी ती कंप्लेंट दाखल केली त्यावेळी आणि त्याच संदर्भात जर पोलीस हा त्याचा तपास करत असतील तर क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम 210 प्रमाणे पोलिसांचा जो काही तपास झालेला आहे, जी काही चार्जशीट आहे, दोषारोपपत्र आहे आणि यांची जी काही कंप्लेंट मधले जे काही अलिगेशन्स आहेत यांना सर्व एकत्र करून जे न्यायालय आहे, कॉम्पिटंट न्यायालय जे आहे ते न्यायालय त्यावर निकाल देऊ शकतं. त्यामुळे त्याला कोणतीही कायद्यामध्ये त्याला कोणतीही बाधा नाही. FIR जरी दाखल झाला तरी अन्न सुरक्षा अधिकारी हे जे आहे ते त्याचा कंप्लेंट कोर्टामध्ये दाखल करू शकतात. पुढे अन्न सुरक्षा अधिकारी गुटख्याच्या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करू शकतात का, तर याचं उत्तर आपल्याला हो असंच द्यावं लागेल, कारण की आपल्याला माहितीच आहे एनीवन कॅन सेट द क्रिमिनल लॉ इन मोशन. हे एक प्रिन्सिपलच आहे कायद्याचं. कायद्याचं हे जे प्रिन्सिपल आहे हे सांगतं की कोणीही FIR नोंदवू शकतं पोलिसांकडे जाऊन कॉग्निझेबल ऑफेन्स संदर्भात.
त्यामुळे पोलीस किंवा पोलीस स्टेशनला अन्न सुरक्षा अधिकारी हे गुटख्याच्या प्रकरणात FIR दाखल करू शकतात. मित्रांनो, त्यामुळे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच कामी पडेल अशी इच्छा बाळगतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार. जय हिंद.